पनवेलमधील तळोजा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. नैराश्यात असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने रस्त्यावरून जाणाऱ्या 2 निष्पाप नागरिकांची लोखंडी पाईपने हल्ला करून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पनवेलमधील तळोजा परिसरात काम करणारा सुरक्षा रक्षक तुहिन घोष वय 33 याने ही दुहेरी हत्या केली. काही दिवसांपासून त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो नैराश्यात आणि संतप्त अवस्थेत होता. याच रागातून त्याने सायकलवरून जात असलेल्या राजू बासुमातारी वय 29 याच्यावर अचानक लोखंडी पाईपने हल्ला केला. हा प्रकार पाहून मोटारसायकलवरून जाणारे साईनाथ पाटील यांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यांच्यावरही त्याच लोखंडी पाईपने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, माझ्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे मी खूप रागात होतो आणि त्या रागातूनच मी 2 निष्पाप लोकांची हत्या केली, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली.